राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्याचे जनक क्रांतीसूर्य लवजी वस्ताद साळवे, विद्येचे दैवत महात्मा ज्योतिराव फुले, राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कामगारांचे कैवारी, साहित्याचे जनक शिवशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना प्रथम अभिवादन करून आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 57वी पुण्यतिथी साजरी होत असून मी प्रथम ह्या महामानवाचरणी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करतो। अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल जर बोलायचं ठरलंच तर आता राज्यभरामध्ये जे वादळ उठलेलं आहे याच्यामध्ये काही कमकुवत बुद्धीचे बांधव स्वतःला मोठा प्रसिद्धी मिळवण्यासाठी अण्णाभाऊ साठे व लवजी वस्ताद साळवे यांच्यावर आग ओकत आहेत। परंतु मी आज पुण्यतिथी निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की ह्या भारतभूमीवर जे जे महापुरुष जन्माला आलेत यांनी आपलं कार्य करताना, आपल्या जीवाची आहुती देताना कधीही कुठला भेदभाव, जातीभेद, वर्णभेद केलेला नाही आणि महापुरुषांची गिनती कोणीच करू शकत नाही। महापुरुष असतात, त्यांनी इतिहास घडवलेला आहे आणि त्यांना कमी जास्त लेखण्याची आपली तेवढी पात्रता नाही। कारण छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळवे यांचे वडील राघोजी साळवे हे होते आणि त्याच राघोजी साळवेंना ज्या वेळेस इंग्रजांनी आपल्या घोड्याच्या टापाखाली तुडवलं त्यावेळेला लवजी वस्ताद साळवे हे 12 वर्षाच्या वयात असताना त्यांनी आपल्या वडिलांच्या चित्तेवर हात ठेवून प्रतिज्ञा केली, जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी, इंग्रजाच्या तावडीमधून या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल म्हणून त्यांनी ही प्रतिज्ञा केली आणि त्यांनी मरेपर्यंत लग्न केलं नाही आणि ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांना त्यांनी आपल्या क्रांतिकारक त्यांच्या आखाड्यातून तालीम दिली, त्यांना शस्त्र चालवण्याचे विद्या दिली, अनेक क्रांतिकारक घडवले आणि त्याच लवजी वस्तादांच्या तालमीमध्ये शिक्षणासाठी ज्या वेळेला सावित्रीमाई फुलेंना त्रास व्हायचा, महात्मा ज्योतिराव फुलेंना त्रास व्हायचा तर त्यांचे अंगरक्षक म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंचं रक्षण आणि सावित्रीमाई फुलेंचं रक्षण लवजी वस्तादांच्या तालमीतल्या पैलवानांनी केलं आणि त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी लवजी वस्तादांना आपले गुरु मानले। त्याच्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस अत्यंत हाल अपेष्टातून की ज्या दलित समाजाची कुत्र्या मांजऱ्यापेक्षा निपत्तर दैना होती आणि त्या गटारीतून वर काढण्यासाठी बाबासाहेबांनी ज्या वेळेस आदर्श घेतला तो महात्मा ज्योतिराव फुले यांचा आदर्श घेऊन महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानतो आणि अशा जाती व्यवस्थेमधून ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील यांना गावकुसा बाहेर राहताना वर्गामध्ये बसू दिले जात नव्हतं, शाळेच्या बाहेर बसून यांना शिकवावं लागत होतं आणि ज्या वेळेला अण्णाभाऊ साठे पहिल्या दिवशी शाळेत गेले, दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी विचारलं की तुला हा धडा येतो की? एका दिवसात काही येऊ शकत नाही आणि त्या जातीवादी शिक्षकाने अण्णाभाऊ साठेंना मारलं आणि त्याच वेळेला अण्णाभाऊ साठेंनी शेवटचा 1.5 दिवसामध्ये शाळेला रामराम ठोकला आणि तिथून अण्णाभाऊ साठेंनी शाळेचं नांद सोडला। ते आपल्या कला पथकातून ज्यावेळेस ढोरं ढाकरं चारायला जायचे तिथून त्यांची साहित्याची लेखणी तयार झाली, कलाकारी शिकले, वगनाट्य असेल आणि अशा याच्यातून वाटेगाव ते मुंबई त्यांनी जो प्रवास केला त्या प्रवासाच्या माध्यमातून ते फलक वाचन करणे, त्यांनी कामगारांच्या अनेक समस्या असतील, एका कामगार कोळशाच्या कारखान्यात कामाला लागले त्या गिरणीमध्ये आणि तिथं ज्या वेळेला कामगारांवर अन्याय व्हायला लागला त्यावेळेला अण्णाभाऊ साठे
आणि गव्हाणकर, अमर शेख गव्हाणकर हे त्रिमूर्ती यांनी एक कलापथक तयार केलं, लाल बावटा कलापथक. आणि त्या लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. आणि त्यावेळेस अण्णाभाऊ साठे म्हणतात की ही धरती शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ही श्रमिक कष्टकरी दलितांच्या तळ हातावर तरलेली आहे. असं हे ब्रीद वाक्य ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे देऊन म्हणतात, तेव्हा त्यांच्या शायरीमधून प्रत्येक वाडा वस्ती गाव गाड्यामध्ये जाऊन ते आपल्या समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ते आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून त्यांनी जनजागृती केलेली आहे. आणि ज्या वेळेस फकीरा कादंबरी लिहितात त्यावेळेला ती पहिली फकीरा कादंबरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनीस अर्पण करतात आणि म्हणतात की जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. मी काही समाजकंटकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ते रील बनवताना म्हणतात की यांचं कार्य काय. अरे बाबा, तू इतिहासच पाहिलेला नाही, इतिहासच वाचला नाही तर तुला त्यांचं कार्य तरी समजणार काय. ज्यावेळेस इतिहास वाच तेव्हा त्यांच्या जीवनावर बोल, तुझी लायकी नाही. असो, आपल्याला कुणाशी राजकारण घ्यायचं नाही. महापुरुषांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण अभिवादन करण्यासाठी आलो. परंतु ह्या महामानवांचं कार्य एवढं मोठं आहे की आज त्यांच्या पुण्याईमुळे, बाबासाहेबांच्या घटनेमुळे आज आपण एवढ्या शासनाच्या भूखंडावर आपण आपला अधिकार बजवत आहोत. मंत्री महोदयांनी त्याचा पाठपुरावा केला आणि हा एवढा मोठा भूखंड ह्या महामानवांच्या कार्याला सलाम करून त्यांचा भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी उभा राहावं म्हणून सनी आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांनी सारखा पाठपुरावा करून ही जागा, हा जो भूखंड आहे हा अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य स्मारकासाठी मंजूर करून दिलेला आहे. तरी मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करताना पुन्हा समाजाच्या वतीने अपेक्षा करतो की साहेबांनी दिलेला शब्द हा आज ना उद्या 100% पूर्ण होणार आहे. परंतु साहेबांकडे अपेक्षा लागलेली आहे समाजाची. समाजासाठी साहेबांनी लवकरात लवकर ही भेट द्यावी आणि येणाऱ्या 1 ऑगस्टसाठी सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांनी अण्णाभाऊ साठे हे काही एका मातंग समाजात जन्माला आलेत, परंतु मरताना मातंग समाज म्हणून मेले नाही. त्यांनी या बहुजन आणि दलित समाजासाठी काम केलेलं आहे. बाबासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत. परंतु काही नालायक लोक बाबासाहेबांमध्ये आणि अण्णाभाऊ साठेंमध्ये भेदभाव करून ते आपल्यामधली दरी निर्माण उभी करत आहेत. म्हणून या गोष्टीला आपण गावगाड्यावर तरी मी केदारे साहेबांना विनंती करतो की साहेब, आपण याच्यात प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून ही दरी आपण मिटवण्याचा प्रयत्न करावा आणि ही एकजूट आपण कायम राहू द्यावा. आपली एकजुटी असेल तर इथं कोणीही काही करू शकत नाही. कोणी जर काही रील बनवत असतील त्यांनाही आपण अटकाव घातला पाहिजे की आपलं भावाचं नातं हे कायम टिकून राहिलं पाहिजे. भाऊ वेगळा झाला म्हणून आईबाप वेगळे होत नाही. तुम्ही आपण जरी वेगळं झालं तर आपले महापुरुष एकच आहेत आणि एकाच विचाराचे आहेत. असंच म्हणून मी या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन करतो. आलेल्या सर्व समाज बांधवांच्या वतीने पुण्याच्या अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन करतो. आणि या ठिकाणी शांतता समिती व राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने पहिल्यांदा का असेना स्वाभिमान वाटायला लागला की प्रत्येक महापुरुषांच्या बरोबर आता अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल आम्ही असंच म्हणू की हा समितीचा दोष नव्हता, हा आम्ही कार्यकर्ते कुठंतरी कमी पडत होतो त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे की येणाऱ्या 1 ऑगस्टला आपण राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने व मालेगाव शहर शांतता समितीच्या वतीने ज्या आपल्या समितीचे अध्यक्ष प्रांत अधिकारी साहेब आहेत, अप्पर जिल्हा अधिकारी साहेब आणि शासकीय अधिकारी यांनी सुद्धा 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी आपल्या वतीने येतील अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय लवजी. आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर्स आदमी भी आप ले सकते हैं. इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को 4 चांद लगाने का काम भी करेंगे. तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है. धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन. हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन.